भोगलवाडी आणि या धारूर तालुक्याच्या वतीनं भोगलवाडी फाट्यावर आपल्या सर्वांचे जनसेवक आणि सामाजिक कार्य अख्खा परळी तालुका नव्हे तर बीड जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रभर त्यांचं नाव लौकिक आहे असे आपले सर्वांचे लाडके जनसेवक वाल्मिकी अण्णा कराड आपल्याला माहित आहे खंडणी सरकार राजकीय सूडबुद्धीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे मित्रांनो त्याच्यासाठी आपण जमलेलो आहोत। आपण बघत आहोत गेल्या अनेक वर्षापासून वाल्मिकी अण्णा सामाजिक आसन राजकीय क्षेत्रामध्ये आसन गोरगरीब दीनदुबळ्यासाठी 18 पगड जातीला घेऊन जाणारा माणूस आहे। प्रत्येक गोरगरीब दीनदुबळ्यांच्या मदतीला धावून येणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची अख्ख्या महाराष्ट्रभर ओळख आहे। आपण बघत आहोत गेल्या अनेक वर्षापासून जाणून बुजून त्यांना कुठेतरी टार्गेट केलेलं जातंय आणि खंडणी सरकार खोटा गुन्हा दाखल त्यांच्यावर केला। आम्ही आज भोगलवाडी फाट्याच्या ठिकाणी रस्ता रोको करत आहोत। उद्या वेळ प्रसंग पडली तर आम्ही बीडला कलेक्टर ऑफिस समोर रस्ता रोको करू। आका बीड जिल्हा आका धारूर तालुका नव्हे तर आका बीड जिल्हा पेटवल्याशिवाय राहणार नाहीत। असे खोटे गुन्हे आम्ही बिलकुल खपवून घेतले जाणार नाहीत। अनेक वर्षापासून बघतो आपण वाल्मिकी अण्णा गोरगरीब दीनदुबळ्यांसाठी परळी सारख्या ठिकाणी ऑफिसमध्ये बसलेले असते 24 तास लोकांसाठी काम करीत असणाऱ्या माणसावर जर असे खोटे गुन्हे जर दाखल केले तर बिलकुल आपण सर्वांनी शांत न राहता आपण सर्व ताकदीनं असे जे काय कुणी असे खोटे प्रकार करत असन त्यांना हाणून पाडण्यासाठी आणि येणाऱ्या काळात वाल्मिकी अण्णांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहावा आणि आपण एका फोनवर एवढे जण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल सर्व डोंगरदऱ्यातून या धारूर तालुक्यातून कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व बाजार मावळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि माझं लांबच चाललेलं मनोगत इथंच थांबवतो। जय हिंद जय महाराष्ट्र।